जोरात रड ना मग, असं काय रडतो हळूहळू, इकडे बघून रड ना. अरे रडणे चालू काय करायचं, कशाला काय अर्थ आहे, तू काय कशाला काय अर्थ काढतोय? अर्थच नाही. गाइस गुड मॉर्निंग. तर न्यू ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज काल आपला एक ब्लॉग पोस्ट झाला, तुम्ही बघितलंच असेल, आणि ते तोच चालू होता बघायचा. म्हणजे मी रील चेक करत असतो टी असं अपलोड केल्यानंतरही, आणि त्याच्या आधी पण चेक करत असतो मी. सो मी आत्ता उठलो आहे, कीर्ती गेली जॉबला, येईल थोड्या वेळाने. आत्ता वाजले सकाळचे 10 वाजलेत आणि मी आता चाललो आहे जिमला. सो मी जिमला पण जातो आहे, ते पण म्हणजे तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे आमचं काय असतं काय नाही डेली रुटीनमध्ये. सो आता आपण आवरूया आणि मग जिमला जाऊया. सो गाईज मी आता जिममध्ये आलो आहे, माझा जिम पार्टनर येतो आहे म्हणून मी बसलो आहे. सो मी तुम्हाला जिम पण दाखवतो, जिम मी आधी दाखवलं आहे पण तरी दाखवत होतो पण. सो आता जिम ब्रो आलं की आपण आता हे सो आता आमचा वर्कआउट झालेला आहे. तर आता आम्ही घरी चाललो आणि आज आमचे होते लेग्स, आणि हा आमचा स्ट्रेचिंग सेक्शन आहे हा, आणि हा माझा पार्टनर आहे. सो आता आपण घरी जाऊ, सो भेटू. तर काय बघू शकता मी तर बसलो येऊन, आत्ताच जिमवरतून आलो आहे मी, आणि हा मी बसलेलं की तिथून येऊन आवाज काढत त्याच्या पद्धतीने येऊन बसलाय. कसा बसलाय ए सोंडे, काय माहिती त्याला काय होतं असं अचानक. कोण नसेल ना तेव्हा माझ्याशी येऊन असंच बसतो, आणि कोण असेल ना तर अजिबात जवळ येत नाही. येतो तसा पण एवढा नाही, घाबरतो. कीर्ती आता येईल तेव्हा आहे का, कीर्ती येईल आता. कीर्ती आली की मग बघू आपण, कीर्तीवरती प्रँक करायचं आपल्याला. सो भेटू पुढे आपण. नाही गडबड होते म्हणून ते खाली आलं की तोपर्यंत माती सगळी आणतो बाहेर. कोणाला बोलायचं आता? बोलून कोण ऐकणार आहे? कोणाला बोलायचं आता तुला? त्याच्या बाहेरच टाकता मला. तू चहा बी केला ना लगेच त्याच्यात टाकत जा. चहा करतच नाही मी. ते दूध बीत काय गरम केलं ते, कारण त्या मुंग्या लागायला लागल्या सगळ्या. त्याला पप्पाला पण मुंग्या लागते तिथं. अजून जाऊ दे निकडून, नाही का तिथून जाऊ दे ना. असं थांब ना, नाही सांगायला लागतं कधी कधी तुला सांगायला. आरोग्य करणं बंद कर. झालं का तुला प्रॉब्लेम लगेच? मला आरोग्य पाहिजे, मला मी तेच म्हणणार.
तू पण मला आवाज वापरायचा. हा आवाज वापर, मला आवाज दिला नाही पाहिजे. मी तेच बोलणार, मला सवय येते. मोडायची सवय. मी नाही मोडत. कसं का मोडत नाही बघतो की मी. मी नाही मोडत. मग मी आहो बोलले दुसरी बघायला. समझ रहे हो आप समझ रहे हो ना. का बाहेर सगळ्यांसमोर बोलतेस ना आवाज, घरात बोलायला मला काय? घरात आहो पाहिजे. मी नाही बोलत. ते मला नको सांगू काय. मला ते नको सांगू. मग ठीक आहे, मी बघतो. मग आहोची सोय करतो मी. माझा आऊची सोय का नाही तर भाऊची सोय का? हा, बघतो. कशी येते माझ्या घरात मी तेच बघते. मी घरात आणलंच नाही. जा बाहेर तू. हा ते काय असं चांगलं दिसतंय. काय चांगलं दिसतंय. हा तिथला कचरा उचलला तर तुम्हाला शिकवते काय कसं चांगलं दिसतंय. हा तुलाच शिकवते मी. तुला शिकवते मी. सगळं स्वच्छ करून जात असतो मी, ठेवत नाही असं. अरे रा 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 रा, नाही एवढा कचरा कुठून काय आला? याने केलं असेल ते. मग मी तेच म्हणते ना, तू जर खाली चौथी कचरा ठेवला ना, ते तिथं जाता साफ करायला असं असतं आणि सगळं कचरा मागे ते झालं. मी काय हे बघ, हे तुझं साफ करणं काय? काय हा तू खाऊन टाकलं तिथं, मग मला बोलते. चालेल. तुला अक्कल आहे साफ का? करायचं म्हणजे सगळं साफ करायचं असतं. हा मग तू घाण करून ठेव ना. का का? तू ना का डबे इकडचे तिकडे करत. अरे डब्बे नाही कागदे वेगळे. डब्यात काय आहे एवढं आहे का? ठेव तिथं डब्यात ठेव. तो तांबे पण तिथंच ठेव. हा तो काय तसंच ठेव, त्याला टाकायचं खाली तर ठेवायचं. मगाच पेक्षा तरी चांगलं दिसतंय ना. काय सांगितलं दिसतंय ना, आपण ठेव हे? तिथं कागद खाऊन. ओरडून बोलते मला. तू मध्ये म्हणून झाडं मारणार का मला. मी मला मारते ना झाडू, तुझं काय मध्येच. हा अरे मग काय वाटतं का तुला भांडायला येते, उठून सुटून भांडणं आता करायचं. काय भांडली मी तुझ्याशी. मग काय या आम्हाला झाडं घेऊन येते. तू मला आता काय म्हणला. मग काय तिथे हा? समजून सांगायचं प्रत्येक गोष्ट. आता काय समजून सांगायची तुला. ब्रश पण नाही करत. आई, याचा आहे ना. तू गवा, तू कशावरून कशावर यायला लागला. मग काय कसं झालं? कुठं भांडणं होतील. भांडणं गबस, होतील. गबस. या- भांडणाचा ब्लॉक तरी घे. हा तेवढं राहिलं आता भांडणाचं ब्लॉग आहे. म्हणजे माझी मम्मी इथंच येते त्याची नाचायला. तेच ना आपला भांडणाचं ब्लॉग यायचा राहिलं आता. तो व्हिडिओ किती व्हायरल झालता. कीर्ती चालली घर सोडून. जा खरंच. मी एवढं करून मी मला एवढं बोलतो जा घर काय सोडून. काय काय हा? एवढं? अरे पण काय मग याला अर्थ आहे. कशाला काय अर्थ आहे. तू काय कशाला काय अर्थ काढतोय. अर्थच नाही ना पण त्याला. कशाला काय अर्थ नाही. झालं तेवढं टाक. टाकलं नंतर. नंतर मला घालायला आता नाही. तुझी काम करत जा ना. तू कशाला मला दुसरी काम सांगते. ए तुझंच काम आहे ते. काय तुझं काम आहे. काल सांगितलं परवा. घ्यायचं ना पाया खाली घ्यायचं द्यायचं टाकून वरती. एवढं का त्याच्यात. काय करायचं. पाया खाली घ्यायचं काय ते उभं राहायचं टाकायचं. नाही नाही मला काम चुकारपणा नुसता चाललाय. ए तुला तुला लय- नाही पुसून घेतलं तुला असतं. लय सूट दिली म्हणून तुला लय डोक्यात बसली किती खरंच रे. तू का नाही पुसून घेतलं. तू काय नाही पुसून घेतलं. मी रोज जाताना पुसून घेतो झाडून घेतो माहिती आहे ना. मॅच कशाला माझ्या मागं लागला. मग मी गेलो मग कर ना आता. मग करतेच आहे ना. तू जा ना बस ना. तुला जे काम सांगितलं ते कर ना. काय? सगळं दळायला लवकर भेटेल. काय करायचे. ते पाय पुसून अजिबात नाही जाणार आपण. जाऊ दे, नाही हात लावायचा त्याला आता. हा नाही लावतात जा. जाऊ दे म्हणतो नुसती काम नाही सांग. नको करू. नाही करणार नाही काम. लगेच राग येतो. सगळं आम्हीच करायचं. तुम्ही कशाचे भजे खायचे कामाचे. नाही करायचं. अरे नाही करणार बोलले ना मी. एक दिवस झाडून आज एवढी बाटली भरली मोठी आहे का. अक्कल आहे का थोडी तरी. मी माझं काय करेन. मी माझं काही करेन. अजून न तर बंद कर. कॉमन सेन्स नावाची गोष्टच नाही राहिली कुठल्या गोष्टीत. काम करत दगडायचे. सगळं थोडं पाडलंय. असं थोडाला काय आहे का देखणार परत. किती वाजले. खायला नाही अजून येतं. बोलत नाही जाऊ दे. गणेश ऐकून घेतो गणेश काय नाही बोलत. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. त्याची सगळी फळ आहेत आम्हाला.
रडण्यासारखं काय याच्यात? तुला मी असं काय बोललोच नाही ना रडण्यासारखं. जेव्हा मी करतो का मला काय नाही फरक पडत, रडली तर रडली. लय झालंय, डोक्यावरून पाणी गेले माझ्या. A few moments later. जोरात रड ना मग, असं काय रडते हळूहळू. अरे खरंच रडली. बघू 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 बघू. मजा आली का भांडायला? त्या बाहेरच्या ताईंवर त्यांच्या घरात खरंच भांडणं चाललं. अरे व्हिडिओ बनवत होतो, प्रँक होता प्रँक. तिकडे बघून रड ना. अरे रडणे चालू काय करायच्यात? मग कीर्ती काय काय बोललेलं टोचलं तुला ते सांग. काय काय बोललेलं ते सांग. काय काय आवडलं तुला? अरे बोलली हा ग बस. अरे बोललो ना व्हिडिओ होता फक्त. तुला कधी बोलतो का मी असं? कधी बोलतो का? कधी बोलतो का? बोलतो का कधी? तिथे बोल ना पण. तर काहीच आपला प्रँक सक्सेसफुल झालेला आहे. बड़ा हरामी हो बेटा. कीर्ती रडली, रडावायचं होतं, रडली. तरी आमच्यात भांडणं होत नाहीत आता जास्त, म्हणून असा एक छोटासा प्रँक होता. मग कीर्ती कसं वाटतं? तू बस. कसं वाटतंय? तर तुला समजायला पाहिजे, तुम्ही फोन ठेवला कधी, मी असं फोन पण नाही ठेवत. तुला समजलं कसं करायचं सांग. कसं समजलं होतं? घे बरं शपथ. शपथ बोल, मला समजलंच नाही. बोलला कसं समजल? का मी असं फोन ठेवलं का इथं कधी उभा? पण तू काय म्हणला त्याने पाडला म्हणून तो ठेवला. तू ओळखून द्यायचं फोन पाडेल कसं काय? तिथून तो पाडतो, त्याचं काय अरे, नाही. तिथून त्याने फोन पाडला. इथून हे वर जास्त आहे, हे खाली जास्त आहे. कुठून फोन पाडला फोटो? खोटं नाही फोटो. बरं कसं वाटलं ते सांग. बाकी ग बस. आधी सांग कसं वाटलं. कसं वाटलं ते सांग. तुझी रिव्ह्यू दे. काय नाही, लगान वाटलं. ऍक्टिंग रिव्ह्यू दे. चांगली होती ऍक्टिंग तुझी. काय काय चांगली होती ऍक्टिंग. चांगली होती. अजून 10 पैकी किती? 12. 10 ऑफ 12. सो गाईज, आता आमच्या घरी चालू पावटा भात बनवायचा. आपला प्रँक अशा पद्धतीने सक्सेसफुल झालेला आहे. आणि आम्हाला घर आवडायचं आमच्या घरात. तर या वीकमध्ये आम्ही थोडंसं इग्नोर केलं आहे. ते खूप पसारा पडला आहे, म्हणून जरा कीर्तीची मजा घेतली. बरोबर ना? तर बोला, तसं लास्टला बोलतो. आउट्रो दे. दे आउट्रो दे. बोल ना. दे पटकन चल. तुझ्याकडनं आउट्रो पाहिजे आता. जा बोल चल. बोल. काय बोलू? आउट्रो. तर गणेशचा जो प्रँक होता तो सक्सेसफुल झाला. मला माहितीच नव्हता हा प्रँक करतोय का, व्हिडिओ कुठला चालू आहे. कारण नॉर्मली तो तिकडे चार्जिंगला लावतोच, आम्ही पण खाली ठेवतो. पण तो मला बोलला की तिथं चार्जिंगला लावलाय, पण त्यांनी स्नोने आमच्या पाडला फोन. म्हणून मला वाटलं ते खरंच आहे की हा बाबा त्यांनी पाडला असेल, कारण त्यांनी एकदा फ्रीजवरून पण पाडला होता फोन. म्हणून मला वाटलं खरंच आहे ते. आणि हा जे बोलत होता पहिले मला मस्करीच वाटत होती, सगळी आम्ही मजा मस्ती करतोय. पण नंतर मग जे बोलायला लागला ते असं मला राग यायला लागला त्याचा. पण मी कधी असं मला असं रडायला. मी असं कधी व्हिडिओ पण काढत नाही असं फोन ठेवून वगैरे. आणि कधी बोलत बी नाही, असं भांडत बी नाही ना. मग तेव्हा तुला समजलं नाही का? आता मला काय माहिती काय काय असं मजा आलेली आहे. सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. तुमच्या मला कळलं गणेशला कधी पण ब्लॉग चालू करू शकतो. आपल्याकडे आता फोन आहे. तर तुम्हाला काय तुमचे रिएक्शन काय तुम्ही ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि नेक्स्ट काय ब्लॉग असेल, काय कंटेंट, काय ब्लॉग बनवू ते पण तुम्ही सांगा. प्रँक वगैरे काय गेम्स वगैरे असतील तुम्हाला जे आमच्याकडून बघायचे, तुम्हाला आम्ही एंटरटेनमेंट करू. सो कमेंटमध्ये हे पण सांगा की आता माझ्या बहिणीचं साखरपुडा आलाय, तर मी कन्फ्यूज आहे की ह्यानी काय ड्रेसिंग करायची गणेशने आणि मी काय ड्रेसिंग करायची.
तर जे जे ब्लॉग बघतायत त्यांनी पण कमेंट करून सांगा की आम्ही दोघांनी काय ड्रेसिंग केली पाहिजे साखरपुड्यासाठी. तर लाईक आणि कमेंट करा. आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.